शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। अर्थात नकुल आर्थमोर्स रंधा टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल। दोन्ही टीमचे 12 मॅन 12वे खेळाडू कंपल्सरी हे कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील, याची देखील दक्षता घ्यायची आहे। अगदी आपण या ठिकाणी पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेचे आपले आयोजक बाळासाहेब नवाळी यांचे मोठे बंधू प्रमोद नवाळी खास नगरवरून 3 दिवस सुट्ट्या टाकून या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत। प्रमोद नवाळी आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल। चला आता तुमच्यापर्यंत सगळे नियम कळले असतील, त्यामुळे मॅच चालू होणं गरजेचं आहे। 7 षटकांनी आपण सुरुवात केलेली आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या तमाम क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। आणि पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होते। एका बाजूला नितेश 11 शेनीत ही टीम आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला नकुल आर्थमोर्सचा थरार। प्रत्येक टीमला 5 बॉलर कंपल्सरी राहतील, याची दक्षता नक्कीच घ्यायची आहे। मी देखील सज्ज झालोय या महत्त्वपूर्ण मॅच साठी आणि तुम्हाला घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये। रंधा टीम आपला 12 मॅन, नकुल आर्थमोर्स रंधा 12 मॅन कंपल्सरी आहेत, याची दक्षता घ्या। आणि पंच या ठिकाणी बसूनच आहेत। जर दिलेले नियम जर पाळले नाहीत तर तुम्हाला पेनल्टी देण्याचे सर्व अधिकार पंचांना दिलेले आहेत। आपली मॅच लागल्याबरोबर 12 मॅन कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असेल। पॉपिंग क्रीजच्या पाठीमागक 2 प्लेयर हे कंपल्सरी असतील, यष्टिरक्षक सोडून विकेट कीपर सोडून कंपल्सरी 2 प्लेयर असतील, याची दक्षता संघांनी घ्यायची आहे। पाठीमागचा एरिया डिक्लेरेशन झोन आहे, 2 धावा त्या ठिकाणी डिक्लेअर असतील। लेग बिफोर विकेट हा नियम, थांबा थांबा 1 मिनिट, या स्पर्धेत लेग बिफोर विकेट हा नियम नाही। 5 गोलंदाज कंपल्सरी वापरायचे आहेत। तर पंचांनी हात उंचावत इशारा केलाय, लेट्स प्ले, खेळाला सुरुवात। टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। पहिली मॅच, पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला, शतरक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळते। राजूर प्रीमियर लीग 2025 पहिल्या चेंडूवरती विकेटचं पत्र। शून्यावरती परतताना जो पाहायला मिळतो आहे, जे बॅनर लावतायत ना ते बॅनर नंतर लावा, आपल्यासाठी सूचना असतील। मला वाटतं आपले संयोजक आहेत, नंतर लावा ते बॅनर। या बाहेर या, मॅच चालू झालेली आहे।
फ्रेम थोडीशी बाहेर काढा, त्या ठिकाणी एखादा खेळाडू फ्रेमवरती पळत जाऊ शकतो. फ्रेम साईडला ठेवा आणि बाहेर या. शून्यावरती पहिला धक्का नितीन मेमाने परतताना जो पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय वामन सर षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज आहेत आणि पहिल्याच चेंडूवरती त्या ठिकाणी यश मिळताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रदीप न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान अगदी आपण पाहतोय स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सचिन चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी आपण पाहतोय फेकी देखील अप्रतिम आहे. पहिली धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली एक आणि खातं हे एका धावेच्या साहाय्याने मैदानाच्या आतमध्ये खोललं जात आहे. एक धाव त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. धावफलकावरती येताना जे पाहायला मिळते स्ट्राईक एंडवरती आता जो पोहोचलाय प्रवीण भांबेरे, अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. 7 षटकात किती स्कोर सेट केला जाईल ही पहिली मॅच आहे. अगदी आपण पाहतोय जरी पहिली मॅच असली तरी सातत्याने या मैदानावरती खेळण्याचा अनुभव अनेक खेळाडूंना नक्कीच जो आहे. हे चौथं पर्व या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतो आहे. आपले सर्व सन्माननीय मान्यवर त्यामध्ये आपले मान्यवर आहेत, बक्षीसदाते आहेत, खास करून मात्र या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि या ते मान्यवर देखील खऱ्या अर्थानं या सामन्यांचा आनंद नक्कीच घेताना जे पाहायला मिळत आहेत. केवळ एक धाव धावफलकावरती आहेत. वामन सर यांचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आपण पाहिली. प्रवीण स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सज्ज. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बुंध्यामध्ये टाकला गेलेला चेंडू अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या चेंडूवरती येताना जे पाहायला मिळेल. धावफलक 2 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या वेळेला अगदी आपण पाहतोय फुलर लेनचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क जो पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. 2 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी वामन सर यांच्याद्वारे प्रस्तुत केली जाते. विशेष म्हणजे कोणत्या प्रकारचा बिघिट खेळू द्यायचा नाही हा प्रयत्न पहा. आणखीन एक चांगला चेंडू आणि या षटकात केवळ खर्च केल्यात त्या 2 धावा. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकात. एक महत्वपूर्ण विकेट देखील घेतली. नितीन मेमाने पहिल्या चेंडूवरती बाद केलं होतं वामन सर यांनी आणि या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजी, सुरुवात शानदार. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर योग्य निर्णय. नितेश एलेवन या टीमच्या बाबतीत सांगायचं झालं तर दुसऱ्या पर्वात ती टीम विजेती होती. पाठीमागचं पर्व जर पाहिलं तर मात्र उपविजेती नितेश एलेवन शेनी टीम नक्की जी होती. अगदी आपण पाहतोय या पर्वात देखील सुरुवात चांगली केली. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या षटकात चांगली कामगिरी पाहायला मिळते. शॉर्ट कव्हरला चेंडू अगदी आपण पाहतोय. त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिलं तर मात्र 3 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 घेऊन आलाय तो बाजीराव. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज आहे. बाजीराव सदगीर षटक क्रमांक 2 टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला चांगले क्षेत्ररक्षण, परंतु फेकी दिशाहीन. वेगवान सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 4 धावसंख्येवरती. बाजीराव सदगीरचं षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना स्ट्राईक एंडवरती अगदी आपण पाहतोय जो फलंदाज आहे प्रवीण भांबरे. नॉन स्ट्राईकच्या दिशेला अगदी आपण पाहतोय प्रदीप. या दरम्यान शॉर्ट लेन चेंडू होता, कव्हरची दिशा निवडली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ज्या चेंडूचा करेल पाठलाग. शेवटच्या क्षणी चेंडूला अडवलंय, रोखलंय, थोपलंय.
त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय तोपर्यंत एकूण धावा घेतल्या जात आहेत 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. धावफलक 7 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. या दरम्यान सचिन चेंडूच्या खाली टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. दुसऱ्या विकेटचं पतन. निलेश, या अगोदर आपण प्रभावशाली क्षेत्ररक्षण ज्यांचं पाहिलं खास जर्मनी या ठिकाणी आहेत कामानिमित्त. जर्मनीवरून या ठिकाणी गावाकडची क्रिकेटची स्पर्धा आहे या ठिकाणी पोहोचलाय आणि मला माझं 100% द्यायचंय. त्यासाठी नक्कीच त्याचा प्रयत्न असेल. खास जर्मनीवरून उपस्थित झालेला आहे. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर 7. बाजीराव सदगीरचा षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. मारा करण्यासाठी या गोलंदाज बाजीराव पुन्हा एकदा सज्ज होईल. न्यू बॅटर ज्ञाना लांघी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेला हलक्याशा हाताने ढकलून दिलाय. त्या ठिकाणी या डिक्लेरेशन झोन धावा मिळतील 2 धावा त्या ठिकाणी मिळताना ज्या पाहायला मिळत आहेत. धावफलक जर पाहिलं तर मात्र या 2 धावांच्या साहाय्यानं जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय 9 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 9 रन ऑन स्कोरबोर्ड. बाजीराव सदगीर हा चेंडू अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला उडवलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. हवेच्या लाटावरती स्वार होत चेंडू जातोय सीमा पार. षटकारासाठी 6 धावा. धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. या वेळेला बाजीराव सदगीर वरती केलं गेलेलं आक्रमण 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. 15 धावा या धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आता टाकलं जाईल ते 3रं षटक. 7 षटकांची मॅच अगदी आपण पाहतोय. आमचे संयोजक ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सातत्यानं नक्कीच झटलेले आहेत. 3 पर्व खऱ्या अर्थानं यशस्वी केली आणि हे 4थं पर्व मोठ्या धुमधडाक्यात चालू आहे. क्रिकेट लव्हर्स राजूर यांचं आयोजन अगदी आपण पाहतोय. खेळाडूंची नक्कीच या अगोदर बाईट घेण्याचा थोडासा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की वर्षभर खऱ्या अर्थानं या क्रिकेटच्या स्पर्धेची आतुरता असते आणि या आजपासून ही क्रिकेटची स्पर्धा नक्कीच चालू होताना आपण पाहतोय. येणाऱ्या 3 दिवस पुढच्या ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला नक्कीच मिळणार आहे. आज 24 जानेवारी अगदी आपण पाहतोय सुरुवात या क्रिकेटच्या स्पर्धेला झालेली आहे. वामन सर ज्यांनी की पहिलं षटक टाकलं, केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या, एक महत्वपूर्ण विकेट घेतली होती, तेच वामन सर षटक क्रमांक 3 घेऊन नक्कीच आले. धावफलकावरती धावा 15, षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी मार्गस्थ असताना वामन सर षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज. प्रवीण भांबेरे स्ट्राइक एंड वरती. ज्ञाना अगदी आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंड वरती. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली गेली. अगदी आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. पाठीमागचा एरिया डिक्लेरेशन झोन आहे. त्या ठिकाणी चेंडू पोहोचल्यानंतर 2 धावा घोषांकित क्षेत्र नक्कीच ते आहे आणि त्या ठिकाणी मात्र 2 धावा डिक्लेअर नक्कीच दिल्या जातील. प्रवीण भांबेरे अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. वामन सर सज्ज. यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेला चेंडूला खेळलाय.
चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक उत्तुंग षटकार, 6 धावा. (23) 23 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. याच फटक्यांची गरज आहे. पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं वामन सर यांनी, परंतु या षटकाला जशी सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये प्रवीण भांबेरेचं आक्रमण आणि एक षटकार वसूल केलाय. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला षटकार ठोकलाय. यावेळेला गुड लेन स्पॉटवरती चेंडू पडतोय. बेगवान यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. 23 वरती स्कोर कार्ड स्थिर आहे. कमबॅक केले पुढच्या चेंडूवरती वामन सर यांनी. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना धावफलक स्थिर आहे 23 वरती. पुन्हा एकदा वामन सर सज्ज. हा चेंडू देखील डॉट. अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पाठीमागचे 2 चेंडू प्रवीण यांना उभं करून ठेवलं. एका चेंडूवरती षटकार आला, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि एक चांगलं कमबॅक वामन सर यांचं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. प्रवीण भांबेरे स्ट्राईक एंडवरती. यावेळेला थोडीशी उसळी घेणारा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन बिसावतोय, स्थिर आवतोय. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. धावफलक 23 वरती स्थिर. काय गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती डबलच्या स्वरूपात 2 धावा आल्या, त्यानंतर षटकार ठोकला. असं वाटलं त्यानंतरच्या चेंडूवरती देखील आक्रमण होणार आहे, परंतु 3 चेंडू निर्धाव टाकलेत. यावेळेला आक्रमण केलं गेलंय लॉंग ऑनच्या दिशेला. पुन्हा एकदा हवाई फायर. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. 6 धावा. षटकाराच्या सहाय्यानं 29 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. या षटकात खर्च केले एकूण धावा 14 धावा वामन सर यांनी या षटकामध्ये खर्च केल्यात आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 29 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वा 29 अगदी आपण पाहतोय. मारा करण्यासाठी मात्र निलेश चौधरी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला दिशा दिली आहे. शतरक्षक करेल चेंडूचा पाठलाग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत चौकार. 4 रन. हे 30 धावा धावफलकावरती. चांगली वातावरण निर्मिती डेरे पाटील इव्हेंट्स अँड साऊंड यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. 2008-2009 साली आलेला IPL आणि क्रिकेटमध्ये आमूलाग्र क्रांती नक्कीच घडत गेली. संघ मालकत्व विषय आला, संगीत हा विषय क्रिकेटमध्ये आला. फुलरलँड चेंडू, त्या चेंडूवरती आक्रमण, परंतु झेल झालाय, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एका विकेटचं पतन.
पहिल्या चेंडूवरती चौकार, परंतु जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर पुढच्या चेंडूवरती अगदी आपण पाहतो आहे. नकुल मुंडे स्वतः संघमालक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 33 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ असताना महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी. नितेश शेनीत टॉस जिंकला, शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय आणि नकुल आर्थमोअर्स रंधा या टीमला अगदी आपण पाहतोय फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. चौथं षटक चालू असताना 33 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज. यावेळेला ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत, कळवतायत हा आहे वाईट बॉल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र पोहोचेल 34 वरती. या स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. नकुल मुंडे अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहे. यावेळेला फुल टॉस चेंडू अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला खेळलाय. शतरक्षण अगदी आपण पाहतोय चांगलं बॅकअप होतं. एका शतरक्षकाकडून चेंडू निसटला, परंतु पाठीमागं बॅकअप होतं. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडू आतमध्येच रोखला सीमारेषेच्या आतमध्ये आणि काही धावा निश्चितपणे वाचवलेल्या आहेत. चांगलं शतरक्षण. स्कोर कार्डवरती धावा 36. निलेश चौधरीचं षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना यावेळेला हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा 36 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेला अगदी आपण पाहतोय चेंडूला खेळून काढले. सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी पलायन. त्या ठिकाणी यष्टिरक्षकाच्या हातात फेकी पोहोचली. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील. खास या सामन्यांचा आनंद व्यासपीठावरून घेत आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. रोख रक्कम 41,000. सौभाग्यवती या जाईबाई सीताराम ठोकळ, माजी जिल्हा परिषद सदस्य शमशेरपूर गट सामन्याचा आनंद घेत आहेत. सन्माननीय वसंत कोंडार LIC खऱ्या अर्थानं या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपल्या चतुर्थ क्रमांकाचे दाते या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. यावेळेला पूल केलाय. पाहतोय सरोदे साहेब या ठिकाणी या व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. साहेबांचं देखील मनापासून स्वागत असेल. सन्माननीय किरणभाऊ पाबळकर यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं, ज्यांनी सामन्याचा आनंद घेत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेला अन्नदान सौजन्य लाभलं. डॉक्टर निलेश देठे, साई डेंटल क्लिनिक राजूर. सामन्याचा आनंद नक्कीच हे मान्यवर घेताना जे पाहायला मिळत आहेत. अनेक जणांचं योगदान, त्यानंतर मात्र उभी राहिलेली ही सुंदर क्रिकेटची स्पर्धा, नेत्रदीपक क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे. धावा स्कोर कार्डवरती 44. भास्कर षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी सज्ज होईल. 7 ओव्हरची मॅच आहे. 7 षटकांचा सामना आहे. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ असेल बाकी. याच बरोबर अगदी आपण पाहतोय आक्रमण केलंय ऑनसाइडच्या दिशेला चेंडू मिड विकेट रिझन षटकारासाठी 6 धावा. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर अर्धशतक संघाचं पूर्ण होतंय. 50 धावा धावफलकावरती. या वेळेला हा चेंडू उसळी घेणारा यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचतोय. डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय.
भास्कर अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 5 टाकताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला. क्रिकेटला वय नसतं हे पुन्हा एकदा नक्कीच सिद्ध होताना आपल्याला जे पाहायला मिळतंय. मला वाटतं 45 ते 50 वर्ष वय असणारे गोलंदाज भास्कर, परंतु अगदी आपण पाहतोय काय गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतरचे 2 चेंडू अप्रतिम त्या ठिकाणी टाकलेत. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय भास्कर गोलंदाजी मार्कवरती आहे. तरुण कुणाला म्हटलं जातं, आम्ही नेहमी तरुणाची व्याख्या करतो, शेवटपर्यंत लढण्याची धमक यांच्यात असते, त्यांना तरुण नक्कीच म्हटलं जातं. आणि मैदानाच्या आतमध्ये भास्कर जबरदस्त गोलंदाजी प्रस्तुत करत असताना पहा या चेंडूवरती देखील फलंदाजाला उभं करून ठेवले. वय वर्ष 48. अगदी आपण पाहतोय भास्कर लाजबाब गोलंदाजी. पाठीमागच्या 3 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केली. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर केलेलं कमबॅक. अनुभव सगळ्यात मोठा गुरु असतो. स्लोअर 1 टाकला यावेळेला. अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला शतरक्षक डीप मधून सचिन चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय. धावफलक 52 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक 5वं मार्गस्थ असताना राजूर आणि पंचक्रोशीतील खेळाडूंना नक्कीच खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून खेळण्याची या संधी उपलब्ध होते. अगदी आपण पाहतोय वर्षभर क्रिकेट रसिक या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. ती स्पर्धा आहे राजूर प्रीमियर लीग. क्रिकेट लव्हर्स राजूर यांचं हे शानदार आयोजन अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला मिड विकेटच्या दिशेला फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 58 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लढत ही देखील रंगताना पाहायला मिळेल. समान ताकदीचे 2 संघ आमने सामने, परंतु यानंतरची लढत होणार आहे लक्ष्मी मेडिकल राजूर कोदनी आणि त्यांच्या विरोधात भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणार आहोत, त्यामुळं या ठिकाणी इनिंग ब्रेक झाल्याबरोबर दोन्ही टीमनं कॅप्टननी किट मध्ये या ठिकाणी रेडी राहायचे टॉस बॉक्स मध्ये. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. षटक चालू होतंय ते 6वं. निलेश गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय का सज्ज होतोय. 58 धावा धावफलकावरती. मॅच नक्कीच ही रंगतदार होईल शेवटपर्यंत. आतापर्यंत चांगला स्कोर सेट केलाय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. आणि निलेश एक्सप्रेस बॉल त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. तेज तर्रार चेंडू डॉट बॉल अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण भांबेरे यांच्या अर्धशतकासाठी पारितोषिक असेल. SP पठाण स्पोर्ट्स SP यांच्या माध्यमातून शाहजाम पठाण यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल. प्रवीण यांच्या अर्धशतकासाठी 200 रुपयांचं पारितोषिक असेल. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 58 धावा. निलेश यांचं षटक क्रमांक 6 मार्गस्थ आहे. मारा करण्यासाठी मात्र निलेश पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे लॉंग ऑनच्या दिशेला. चांगले क्षेत्ररक्षण, सिंगल खर्च केली एक. हा तोच निलेश आहे, खास जर्मनीवरून या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आलाय. गावाकडची क्रिकेटची स्पर्धा आहे, खास जर्मनीवरून आलाय आणि त्यामुळे स्वतःला सिद्ध करायचंय.
3 चेंडूवरती केवळ 1 धाव खर्च केली एक निलेशांनी. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये मात्र निलेशांनी केली एक. स्वतःला सिद्ध करा, तुम्ही आपोआप प्रसिद्ध होसाल. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 3 चेंडू अप्रतिम टाकलेत. यावेळेला कव्हरच्या दिशेला फटका खेळलाय, शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. चेंडू जातोय सुसाट वेगात, सीमा पार, मिळतोय सनसनीत चौकार. वरती अगदी आपण पाहतोय 63 रन ऑन स्कोरबोर्ड. 63 धावा धावफलकावरती. षटक 6वा मार्गस्थ असताना यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. सिंगल घेतली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी पलायन, यष्ट्या उडवल्यात. अति घाई संकटात नाही, विकेटचं पतन. फलंदाज धावबाद. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पोहोचताना पाहायला मिळेल. शांत वातावरण अगदी आपण पाहतोय. ही पहिली इनिंग आहे, परंतु ज्यावेळेला सेकंड इनिंग चालू होईल, आकाश कोंढार हा देखील खास गुजरातवरून या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आलाय. गावची क्रिकेटची स्पर्धा, गावाची कडली क्रिकेटची स्पर्धा आणि प्रत्येकाला आकर्षण आहे. क्रिकेट लव्हर्स राजूर यांनी आयोजित केलेल्या राजूर प्रीमियर लीगचं आकाश कोंढार गुजरात या ठिकाणी नक्कीच कामानिमित्त आहे. परंतु जशी राजूर प्रीमियर लीगची उद्घोषणा झाली त्या ठिकाणी सुट्टी टाकली आणि खास ही क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी आकाश देखील गुजरातवरून नक्कीच या ठिकाणी पोहोचलेला आहे. 6 षटकांचा खेळ संपलाय. 65 धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा यानंतरच्या दोन्ही टीमसाठी त्या ठिकाणी टॉस बॉक्स आहे आणि त्या ठिकाणी आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. दोन्ही कर्णधार आपण या ठिकाणी पोहोचा. सर्वप्रथम प्लेइंग 11 जमा करा आणि हे षटक झाल्याबरोबर आपण नाणेफेक करणार आहोत. व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. शेवटचं षटक चालू होत आहे मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज आहे लकी. अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. हा फटका अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला. पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाते. दुसरी धाव त्या ठिकाणी मात्र वेगात घेतली जाईल. एक धाव खूप महत्वाची. स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे आणि या षटकात खऱ्या अर्थानं धावा बनवण्याचा प्रयत्न निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये जो राहील. 68 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. यावेळेला अगदी आपण पाहतोय शॉर्ट लेन चेंडू होता, त्या ठिकाणी आक्रमण केले. त्या चेंडूवरती शतरक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल. संपलाय आणखीन एका फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. तीन षटक मार्गस्थ आहे. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा आपण पाहतोय 68 धावा धावफलकावरती आहेत. चला, दोन्ही टीम प्लेइंग 11 जमा करणं खूप गरजेचं आहे. यानंतरच्या बोट टीम लक्ष्मी मेडिकल राजूर आपली प्लेइंग 11 ताबडतोब जमा करायची. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे 19 चेंडू 40. प्रवीणनं मात्र जो खेळ मैदानाच्या आतमध्ये केला, जबरदस्त खेळ प्रवीण भांबरेचा जो पाहायला मिळाला.
हा चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा आहे. डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा 68 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय झेल टिपलाय आणि आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. रवी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. 68 वरती बऱ्याच वेळ धावफलक स्थिर आहे. सुरुवात अप्रतिम केली होती प्रवीण भांबेरे यांनी. 40 धावांची या इनिंग नक्कीच त्या ठिकाणी मात्र खेळली, परंतु एका बाजूला पडझड नक्कीच होताना पाहायला मिळाली. आणि आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आल्यात 68. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ असताना लकी पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू आणि आणखीन एक धाव बाद. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय विकेटचं होईल पतन आणि या फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. टाकली तर धावा अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 68 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अंतिम षटकातील काही चेंडू त्या ठिकाणी शिल्लक आहेत. हा चेंडू स्लोअर वन आपल्याला पाहायला मिळाला आणि आणखीन एक धावबाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन. अप्रतिम पाहायला मिळालं लकी यांचं. या षटकात 4 धावा दिल्या गेल्या. आणि 7 षटकांचा खेळ संपल्यानंतर 68 धावा बनवल्या गेल्या. जिंकण्यासाठी 69 धावांचं लक्ष असेल. 69 इज टार्गेट. चला आपण नाणेफेक त्या ठिकाणी संपन्न करत आहोत. लक्ष्मी मेडिकल कॅप्टन, चला आपल्याला विनंती आहे. चला दोन्ही टीम आपल्याला विनंती आहे की नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. खूप महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात या दोन्ही टीमची ही पहिली मॅच असेल. लक्ष्मी मेडिकल राजूर आणि भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे अशी मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सन्माननीय कोंढारे साहेब LIC चे अधिकारी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होते. आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. या महत्त्वपूर्ण सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. लक्ष्मी मेडिकल अगदी आपण या ठिकाणी पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये संपन्न होते. चला साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेक या ठिकाणी जी केली जाते.
बाळासाहेब, टॉस होतोय. अगदी आपण पाहतोय दोन कॅप्टन समोर आहेत. कोण कॉल करेल? लक्ष्मी मेडिकल यांचा कॉल असेल. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय टॉस संपन्न होतोय. सातच षटकांचा सामना या ठिकाणी असेल आणि टॉस जिंकलाय लक्ष्मी मेडिकल या टीमनं. निर्णय काय असेल टॉस जिंकल्यानंतर? गोलंदाजीचा निर्णय असेल. गोलंदाजी करण्याचा निर्णय. किती धावांवरती समोरच्या टीमला रोखून ठेवायचं? भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीम समोर आपल्याला खेळणार आहे. कमीत कमी 60-70 7 ओव्हर 10च्या सरासरीने थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. कोणकोणते नामांकित गोलंदाज तुमच्याकडे आहेत? सागर गोंदके, पारदे म्हणून आहे. भरपूर सारे चांगले बॅट्समन बॉलर आहेत टीममध्ये. राजूर प्रीमियर लीगचं महत्त्व तुमच्या दृष्टीनं 2 शब्दांमध्ये. राजूर प्रीमियर लीग म्हणजे इथूनच फॉर्म लावलो आणि आत्तापर्यंत इथंच खेळतोय चांगला. तुम्हाला खूप शुभेच्छा असतील. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आमचाही गोलंदाजीचाच निर्णय असता, परंतु हरकत नाही. आमच्याकडे बॉलिंगची चांगली स्ट्रेंथ आहे. निलेश सोंगाळ सर आहेत, छोटे आहे, बरेचसे चांगले गोलंदाज आहेत आमच्याकडे. त्याच्यामुळे आम्ही डिफेंड करू शकतो त्यांना. आता 7 षटक आहे. 7 षटकामध्ये किती स्कोअर उभा करण्याचा प्रयत्न असेल? अबोव 70 70-80च्या वरती स्कोर करू, कारण ओव्हर खूप जास्त आहेत आणि चेस करायला थोडंसं डिफिकल्ट आहे असं. या ठिकाणी आल्यानंतर वातावरण कसं वाटलं? क्रिकेट लवर्स राजूर यांच्या आयोजनाबद्दल 2 शब्द. खूप ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये मी पण आहे. बरेचसे मेहनत घेत आहेत. RPLचे सगळे मेंबर्स, संतोष सपकाळ असतील, बाळू नवाळी, SP असेल, बाकी सर्व खेळाडूंनी चांगली मेहनत घेतली आणि खूप चांगलं ग्राउंड तयार केलं आहे आणि खूप चांगली अरेंजमेंट पण केलेली आहे. तुम्हाला देखील खूप शुभेच्छा असतील. तर टॉस झालाय त्या ठिकाणी या लक्ष्मी मेडिकल टीमनं टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम शतरक्षण करण्याचा त्यांचा निर्णय असेल. ही लढत देखील 7 षटकांची असेल. त्या अगोदर पहिल्या मॅच मधील दुसऱ्या सत्रातील खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू झाले. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 6 आणि या पहिलं षटक या ठिकाणी या स्वप्नील टाकताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. आहे 69 धावा या जिंकण्यासाठी आवश्यक आहेत आणि अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं. षटकार त्या ठिकाणी मात्र जो खेळून काढला होता.
आणि याचबरोबर चेंडू जाईल सुसाट वेगा सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत चौकार, 4 रन. नजर टाकली तर धावा 10 आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे 2 फटके जे खेळले, एक षटकार एक चौकार. पहा पुन्हा एकदा आक्रमण लॉंग ऑफच्या दिशेला, चांगले शतरक्षण त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. धावफलक जाऊन पोहोचेल षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 11 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. स्वप्नील वायळ अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी टाकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. या वेळेला अगदी आपण पाहतोय थोडासा मिस टाइम. कॅट ड्रॉप, झेल निसटलाय, झेल सटकलाय आणि जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळत आहे. प्रवीण कडून नक्कीच त्या ठिकाणी या झेल निसटताना अगदी आपण पाहतोय. कॅचेस विन द मॅचेस असं जे म्हटलं जातं, मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिलं गेलंय. या जीवनदानाचा फायदा मैदानाच्या आतमध्ये उठवला जाणार का? येणारा काळ, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडूला फीड केलंय. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय घेतली जाते ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि धावफलक 13 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वप्नील वायाचं हे षटक क्रमांक पहिलं संपलंय. बनवायच्या आता एकूण धावा अगदी आपण पाहतोय 69 धावा बनवायच्या आहेत आणि षटक क्रमांक पहिलं दरम्यान मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. उर्वरित मैदानाच्या आतमध्ये 6 षटकांचा खेळ शेष असेल, बाकी असेल, शिल्लक असेल. तेरा धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. या वेळेला अगदी आपण पाहतोय आकाशाचे वेध, शतरक्षक चेंडूच्या खाली, झेल झालाय, विकेटचं होईल पतन, फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं चालू आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 13 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. सचिन त्या ठिकाणी परतताना जो पाहायला मिळाला, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. बाजीराव मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. षटक क्रमांक 2 त्या ठिकाणी मार्गस्थ आहे. आपण पाहतोय पिंटू आणि बाजीराव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सचिन सुरुवात शानदार केली होती, एक षटकार एक चौकार ठोकला, परंतु त्याला परताव नक्कीच लागले. पाहिजे उर्वरित षटकांमध्ये कामगिरी कशा प्रकारे केली जाणार आहे. क्रिकेट लवर्स राजूर यांचं हे आयोजन नियोजन अगदी आपण पाहतोय. राजूर प्रीमियर लीग 2025चा थरार पर्व 4थं मोठ्या धूमधडाक्यात आजपासून मात्र चालू झाले. हा चेंडू अगदी आपण पाहतोय. आता मात्र हलकेशा हातानं कव्हर पॉइंटच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितीन
गोलंदाजी मार्कवरती हा चेंडू बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. षटक क्रमांक चालू आहे ते दुसरं षटक त्या ठिकाणी मार्गस्थ आहे. 69 बनवायच्यात. लढाई आहे, झुंज आहे, संघर्ष आहे आणि तो संघर्ष नक्की जारी अगदी आपण पाहतोय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून चेंडू निसटतोय, त्यानंतर मात्र चेंडूचा पाठलाग केला जातोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचेल या 2 धावांच्या सहाय्यानं 16 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक दुसरं मार्गस्थ आहे अगदी आपण पाहतोय. आमचे मित्र सन्माननीय ललित भाऊ लहामगे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या परिसरातील प्रसिद्ध खेळाडू आहेत. पॉइंटच्या डोक्यावरून अगदी आपण पाहतोय चेंडूला खेळून काढले. चेंडू जातोय सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत चौकार, 4 रन. की मकसद नहीं मैदान की सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं लेकिन तेरे सीने में सही आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. या ज्वालाग्रही फटक्यांची गरज आहे. 69 बनवायच्यात आणि अशा प्रकारचा संघर्ष केला तर सामना कठीण नाहीये. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो. संघर्षाच्या बाबतीत असं निश्चितपणे जे म्हटलं जातं. नितीनचं हे षटक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतंय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 10ची सरासरी अगदी आपण पाहतोय. 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही उर्वरित मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा खेळ बाकी आहे, शेष आहे, शिल्लक आहे. 7 ओव्हरची मॅच. मैदानाच्या आतमध्ये सुंदर वातावरण निर्मिती खऱ्या अर्थाने या ठिकाणी केली आहे. विविध फ्लेग झळकताना पाहायला मिळतात. अनेक जाहिराती त्या फ्लेगच्या माध्यमातून आहेत. आमचे बक्षीसदाते देखील त्या फ्लेक्सवरती झळकताना पाहायला मिळतात. या बक्षीसदात्यांनी दिलेलं योगदान, एका बाजूला सगळे संघ मालक संघांची नावं अगदी आपण पाहतोय आणि लाईव्हला आपण पाहू शकता विहंगमय दृश्य, ड्रोन व्ह्यू अगदी आपण पाहतोय क्रिकेटच्या स्पर्धेचा. राजूर आणि पंचक्रोशी या मैदानाच्या परिसरातील अगदी काही क्षणचित्र आमच्या ड्रोन कॅमेऱ्यानं नक्की टिपलेले आहेत आणि विहंगमय दृश्य लाईव्हला तुम्ही पाहू शकता. ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलवरती ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. तुम्ही अगदी घरबसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलवरती या क्रिकेटच्या स्पर्धेचा तर नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. 1 लाख सबस्क्रायबर होण्यासाठी 8,000 सबस्क्रायबर नक्कीच बाकी आहेत आणि या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर खास पार्टी असेल ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनल करून. सर्व आयोजकांना संयोजकांना आमच्या ऑफिशियल टीमला पार्टी असेल. 1 लाखासाठी 8,000 सबस्क्रायबर बाकी आहेत. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 20 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. मारा करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू ऑन साइडच्या दिशेला खेळून काढलाय. त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल या सिंगल बरोबर 21 वरती. गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय युवराज मुंडे, नकुल यांचे पिताश्री आहे. या अगोदर नकुल यांना देखील आपण खेळताना पाहिलं. स्वतः संघ मालक युवराज मुंडे
मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला जाताना जो पाहायला मिळतोय. शतरक्षक चेंडूवरती चेंडू जातोय सुसाटवे का सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी चेंडूनं दिशा बदलली आणि त्यानंतर आलाय चौकार. असं खूप कमी या वेळेला नक्कीच पाहायला मिळतं. वडील आणि मुलगा एकाच संघामध्ये नक्कीच समाविष्ट आहेत आणि नकुल यांना देखील या अगोदर आपण फलंदाजी करताना पाहिले. आता वडील स्वतः युवराज मुंडे संघ मालक अगदी आपण पाहतोय षटक हातामध्ये घेतले. ऑन साईडच्या दिशेला हा फटका त्या ठिकाणी मात्र खेळून काढलाय. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते फेकी यष्टिरक्षकाच्या हातात पोहोचताना आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 जानेवारीलाच असेल या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोप. अगदी आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती आहेत. रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिन, गणतंत्र दिन, यष्ट्यांचा वेध घेतलाय चेंडूनक. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. आणखीन एक झटका, आणखीन एक करंट मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या विकेटचं. सव्वीस धावा धावफलकावरती या षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे युवराज. अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. तर लकी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाच्या मनामनात घर केलेला हा खेळ आहे टेनिस बॉल क्रिकेट. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील खूप मोठाले बदल नक्कीच होताना जे पाहायला मिळत आहेत. ISPL सारखी क्रिकेटची स्पर्धा आली. या स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर कोर कमिटीचे सदस्य आहेत. ISPL मध्ये अगदी आपण पाहिलं बॉलिवूडचा शहानशाह अमिताभ बच्चन हे देखील आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंसाठी त्या ठिकाणी टाळ्या वाजवताना नक्की जे पाहायला मिळत आहेत. आणि टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस खऱ्या अर्थाने येताना आपण पाहतोय. धावफलकावरती धावा 27 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. शेवटचे चेंडू आता शिल्लक असतील. 24 चेंडू आणि 42 धावांचे लक्ष. लास्ट 24 बॉल 42 रिक्वायर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. सत्तावीस धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. षटक क्रमांक 14 आता टाकलं जाईल. न्यानू गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. वाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल. या वाईट बरोबर 30 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. षटक चौथं मार्गस्थ असताना एकूण 3 धावा असतील. वाईट +2 एकूण 3 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना आपल्याला ज्या पाहायला मिळतील. पाठीमागचं क्षेत्र हे घोषांकित क्षेत्र आहे. डिक्लेरेशन झोन आहे. वाईट साठी नक्कीच त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतोय. तिसरे पंच टीव्ही अंपायर कार्यरत आहेत. महापंच राजू डावकर सर. अगदी आपण पाहतोय निर्णय आपल्या पर्यंत नक्कीच पोहोचेल. 7 षटकांची लढत आणि खूप कमी ठिकाणी 7 षटकांच्या मॅचेस अगदी आपण पाहतोय.
टेनिस बॉल क्रिकेट देखील झटपट झाले. सद्यस्थितीला 4 षटकं, 5 षटकं, 6 षटकांपर्यंत. परंतु 7 आणि 8 षटकांचे सामने थोडेसे कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी क्रिकेट लव्हर्स राजूर यांनी आयोजित केलेल्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय दुसरी मॅच देखील 7 षटकांची आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. व्हाईट बॉल त्या ठिकाणी पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. वाईड +2 एकूण धावा 3 स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना जे पाहायला मिळत आहेत. यावेळेला केलंय आक्रमण, केलाय प्रहार, लॉंग ऑन बाउंड्री लाईन, लॉंग ऑफ बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, षटकार 6 धावा. फुलर लेनचा चेंडू होता, लॉंग ऑफ, सीमारेषा छेडली, भेदली, तोडली आणि एक उत्तुंग षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतो 6 धावांसाठी. अशा प्रकारचे फटके जर खेळले तर सामना कठीण नाही. मैदानाच्या आतमध्ये 69 बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि आतापर्यंत येत आहेत 36 धावा. षटक क्रमांक चालू आहे, ते 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पाहिजे यानंतर कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. हा चेंडू अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. कोणत्या प्रकारची धाव चेंडूवरती मिळणार नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळतंय. 36 वरती धावफलक स्थिर पाहायला मिळतंय. ज्ञाना अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 4 त्या ठिकाणी टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 36 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक चालू आहे, तर 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पायाचा वेध घेणारा चेंडू स्वतः यष्टिरक्षक चेंडूवरती यष्ट्या उडवल्यात. निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे धावबाजसाठी. थर्ड अंपायर आणि निर्णय येतोय OUT, आउट, फलंदाज बाद. ज्ञाना पुन्हा एकदा सज्ज अगदी आपण पाहतोय. हा चेंडू हलक्याशा हातानं स्क्वेअर लेगच्या दिशेला ढकलून दिला. अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिलं तर मात्र 37 धावा धावफलकावरती आहेत. षटक 4थं मार्गस्थ असताना 37 रन, 37 धावा धावफलकावरती. चांगली फायटिंग होईल या मॅच मध्ये. शेवटपर्यंत 7 षटकांची लढत आहे आणि क्रिकेट रसिकांना देखील रंगणारे सामने पाहायचे असतात. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा शतरक्षक त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडूवरती फेकी यष्टिरक्षकाच्या हातात केली आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र 38 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. 1 षटकार गेल्यानंतर त्यानंतरच्या 3 चेंडूवरती केवळ 1 धाव मात्र खर्च केली. ज्ञाना यांचं चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. आता स्ट्राईक एंडवरती जो फलंदाज आहे वामन सर अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती
लकी नॉन स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. वामन सरांचा हा फटका अगदी आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमारेषा पार. खणखणीत चौकार. 4 रन. चाळीस धावा षटक संपले ती 4 आणि आता 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. 27 धावांची गरज. मॅच रंगलीये. सामना रंगताना पाहायला मिळतोय. सामना रोमहर्षक होताना जो पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांचं लक्ष. आलेल्या तमाम क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिली मॅच तुम्ही पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये नितेश 11 शेनीत आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहतोय नकुल अर्थमोहर रंधा यांच्या 2 संघांमध्ये चालू असलेली लढत. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा काय येतोय ते मात्र पाहूया. आणि हा मात्र षटकार. 6 धावा. प्रहार. एक उत्तुंग षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. हा चेंडू आता मात्र डॉट. युवराज मुंडे स्वतः संघ मालक अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. या अगोदरचं षटक देखील अप्रतिम टाकलं होतं. एक चौकार निश्चित आला होता परंतु महत्वपूर्ण विकेट देखील या अगोदरच्या षटकात घेतली होती युवराज मुंडे यांनी. पहा हा चेंडू देखील डॉट. हा चेंडू देखील निर्धाव. पहिल्या चेंडूवरती षटकार परंतु त्यानंतरचे 2 चेंडू अप्रतिम प्रस्तुत केलेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय लागोपाठ 2 चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये टाकलेत युवराज मुंडे यांनी. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे डीप मधून शतरक्षक चेंडूवरती लॉंग ऑफच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. धावा स्कोर कार्ड वरती या 49 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूवरती 7 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये युवराज यांची. व्यूहरचना शतरक्षणाची त्या ठिकाणी बदलवली जाते. ही मॅच रंगतदार होईल. हा सामना अटीतटीचा होईल. हा सामना रोमहर्षक होईल आणि शेवटपर्यंत रंगणारी मॅच क्रिकेट रसिकांना निश्चितपणे पाहायला मिळेल. यष्ट्यांचा वेध. त्रिफळा केलाय उद्ध्वस्त. पुराणी ताकद. युवराज मुंडे काय गोलंदाजी केली. विकेटचं पतन. या षटकात देखील यश मिळतंय युवराज मुंडे यांना. वरती अगदी आपण पाहतोय 4 गडी बाद आहेत मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर विलास मैदानाच्या आतमध्ये. पाहिजे कामगिरी कशा प्रकारे केली जाते. मला वाटतं या षटकातील अजूनही या 1 चेंडू शिल्लक असेल. युवराज अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती तयार. षटकार आल्यानंतर केलेलं कमबॅक जबरदस्त. त्यानंतरचे 4 चेंडू टाकलेत. पहा यावेळेला देखील गती परिवर्तन करून चेंडूला टाकलं होतं. ऑन साइडच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. सिंगल घेतली जाईल. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये युवराज मुंडे यांची एका यशस्वी षटकाची होईल सांगता. 50 धावा स्कोर कार्ड वरती. 8 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर देखील
8 धावा खर्च केल्या गेल्यात युवराज मुंडे यांच्याद्वारे आणि अगदी आपण पाहतोय आता मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 19 धावांचं लक्ष. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही है जो लढा नहीं. 12 चेंडू 19 धावा. टीम हडल चालू आहे, टीम मीटिंग चालू आहे. पाहिजे कॅप्टन कुणावरती विश्वास टाकतोय, कुणाच्या हातात चेंडू नक्की सोपवताना पाहायला मिळतोय. या षटकावरती बरंच काय डिपेंड आहे. या षटकात किती धावा खर्च केल्या जात आहेत, शेवटच्या षटकात किती धावा शिल्लक ठेवल्या जात आहेत, हे खूप महत्वाचं. 12 चेंडू 19 धावांचं लक्ष ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पहिला सामना रोमहर्षक, रंगतदार, अटीतटीचा क्रिकेटच्या रसिकांना मात्र जो पाहायला मिळतोय. क्रिकेट लवर्स राजूर यांचं हे शानदार आयोजन नियोजन आपण पाहत आहेत. राजूर प्रीमियर लीग 2025. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल नितीन मेमाने. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. अगदी आपण पाहतोय आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पुढे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन धावा असतील. डिक्लेरेशन झोन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज. ओ फुलर लेन चेंडू, त्यावरती प्रहार लॉंग ऑनच्या दिशेला, झेल टिपलाय. विकेटचं पतन त्या ठिकाणी होताना जे पाहायला मिळत आहे. रवी झेल टिपताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद. मात्र सामन्याचं पुन्हा एकदा बदलेल. 10 चेंडू आता शिल्लक आणि जिंकण्यासाठी 17 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. पहिलीच मॅच रंगली आहे, पहिला सामना रंगलाय. 10 चेंडू 17 धावा. या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होतंय. नितीन मेमाने गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. रोमहर्षक सामना, अटीतटीचा सामना, रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी अगदी आपण पाहतोय. हा चेंडू बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क त्या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळत नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र 52 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 6 या ठिकाणी मार्गस्थ असताना लढावं लागेल, झुंजावं लागेल, संघर्ष करावा लागेल आणि संघर्षातून जे मिळतं त्याला यश म्हणून नक्की संबोधलं जातं मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चांगला चेंडू प्रस्तुत केलाय नितीन मेमाने यांनी. या सामन्याला कलाटणी देणारे षटक आतापर्यंत टाकलं जातंय. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत,
एक विकेट पाहायला मिळाली आणि 2 धावा खर्च केल्यात. पहा आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. टर्निंग पॉइंट ठरेल हे षटक या सामन्याचं. नितीन मेमाने अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार सज्ज. हा चेंडू ऑनसाइडच्या दिशेला खेळून काढले. अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल दुसऱ्या धावेसाठी. अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी कॉल केला होता. धावफलक जाऊन पोहोचेल या सिंगलच्या सहाय्यानं. 53 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. या षटकात एकूण धावा खर्च केल्या नितीन मेमाने यांनी. फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि समीकरण आता या मॅचचं बदलताना पाहायला मिळतंय. 6 चेंडू शेवटचे शिल्लक 16 धावांची गरज. अगर आप सोचते हैं आप कर सकते तो आप कर सकते, अगर आप सोचते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. बी पॉझिटिव्ह रहना पडेगा. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू 16 धावांचं लक्ष. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लढाई आहे, संघर्ष आहे, क्रिकेट द्वंद्व त्या ठिकाणी रंगताना अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्याच मॅच मध्ये फार मोठा संघर्ष क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांचं लक्ष. गोविंद भांगरे सर त्या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेत नक्कीच काम करताना जे पाहायला मिळत आहेत. क्रिकेट लव्हर्स राजूरचे आमचे सगळे सदस्य, खास करून आमच्यावरती प्रेम करणारे ही सगळी व्यक्तिमत्व, त्यामध्ये आमचे SP असतील, बाळू नवाळी सर असतील, त्यानंतर मात्र संतोष शकपाळ सर असतील, सगळ्यांचा आम्ही मनापासून नक्कीच आभार व्यक्त करतो. खास करून आमच्या ऑफिशियल टीमवरती सातत्यानं या सगळ्यांनी मात्र प्रेम केलंय आणि चौथ्या पर्वात देखील आम्हाला नक्कीच या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं आमंत्रण आलं. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज सज्ज होईल. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय. ओ एष्ट्या उडवल्यात. अति घाई संकटात नाही. विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळेल. जल्लोष, आनंद, आनंदाच्या लाटा. काय सेलिब्रेशन केलं जातंय या विकेटचं. थांबा बॅट्समन थांबा. अतिशय अचूक निरीक्षण क्षमता आमच्या पंचांकडे अगदी आपण पाहतोय. कळवलंय की दुसरा फलंदाज त्या ठिकाणी मात्र जो बाद आहे. वजन कमी आहे बरं का, त्याचं वजन कमी आहे. एक क्रॉस बरोबर नाही उडाला.
हा चेंडू उसळी घेतोय, अगदी आपण पाहतोय एक सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी मैदानाच्या आतपर्यंत जी घेतली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 54 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे 54 रन ऑन स्कोर बोर्ड. 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मारा करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. शेवटचे चेंडू शिल्लक. स्क्वेअर लेगच्या दिशेला ठोकलाय चौकार. 4 रन. समीकरण पुन्हा एकदा या मॅचचं बदलताना पाहायला मिळेल. चौकार येतोय. आता 3 चेंडू शिल्लक आणि 11 धावांची गरज. मॅच इज ऑन. सामना रंगतदार, सामना अटीतटीचा, सामना रोमहर्षक. मैदानाच्या आतमध्ये पहिलाच 3 चेंडू 11 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. अशाच प्रकारचे रोमहर्षक सामने अपेक्षित असतात क्रिकेट रसिकांना आणि या पहिलीच मॅच रोमहर्षक आणि रंगतदार क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते. 3 चेंडू 11 धावा, एक फटका. फार मोठी रोमहर्षकता मॅच मध्ये तयार करू शकतो, परंतु तो फटका सीमारेषेच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. 3 बॉल 11 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये येणारा काळ, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. गोलंदाजी मार्कवरती होतोय सज्ज. हा फटका रवी चेंडूच्या खाली. काय ड्रॉप. झेल निसटलाय, झेल सटकलाय आणि त्यानंतर मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना जे पाहायला मिळत आहेत. कॅचेस विन द मॅचेस. मैदानाच्या आतमध्ये मोक्याच्या शेणी सुटलेला झेल आणि समीकरण आता तयार होईल. 2 चेंडू 9 धावांची गरज. या चेंडूवरती मोठा फटका आला तर फार मोठी रोमहर्षकता मॅच मध्ये तयार होईल. 2 बॉल 9. हा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाते. दुसरी धाव. चित्त्याची चापळाई नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर असेल आणि आता शेवटचा 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. म्हणजे षटकार जर ठोकला तर प्रेक्षकांना पाहायला मिळेल सुपर ओव्हर. 1 चेंडू 7 धावांची गरज. लढत रंगताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. नकुल अर्थमोहर्स रंधा ही टीम आता फलंदाजी करताना पाहायला मिळते. शेनीत बॅटिंग करताना पाहायला मिळते. सर्वप्रथम अगदी आपण पाहिलं की नकुल अर्थमोहर्स रंधा टीमनं फलंदाजी केली आणि आता शेवटचा चेंडू. तिसरे पंच चेक करतील या चेंडूला. अगदी आपण पाहतोय योग्य होता की नाही. अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळेल. खूप महत्वपूर्ण मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये आणि निर्णय आलाय. वाईट बॉल. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू 6 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लास्ट बॉल टू गो. शेवटचा 1 चेंडू 6 धावांची गरज. षटकार ठोकावा लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. नितेश 11 टीम करते फलंदाजी. या दरम्यान अगदी आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेला झेल टिपला जातोय आणि पहिली मॅच नकुल अर्थमोहर्स रंधा जबरदस्त परफॉर्मन्स देत आपल्या खिशामध्ये घातली. अगदी आपण पाहतो आहे चांगला खेळ दोन्ही टीमनं दाखवला. शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढत रंगली आणि रंधा टीमनं बाजी मारली. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं नितेश 11 आपली जेवणाची व्यवस्था असेल, हॉटेल
यशोनंद या ठिकाणी आपली जेवणाची व्यवस्था असेल. कुपन या ठिकाणाहून सन्माननीय बाळासाहेब नवाळी आपल्या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्याकडून घेऊन जायचं आहे.